Hello people and welcome back to my channel. तर इथं वॉशिंग मशीन सुरू आहे तर आवाज इग्नोर करा. आणि मी आता मुंबईहून घरी आलेली आहे. माझं कॉलेजचं काम सगळं संपलेलं आहे. आता फक्त मला डिग्री कलेक्ट करायला जायचं आहे आणि मायग्रेशन सर्टिफिकेट जे दिलेलं ट्रान्सफरचं ते घ्यायला जायचं आहे. तर ते तर नंतर मी कधी पण जाऊ शकते. बट आता असं झालं आहे की मला आज करायची एक व्हिडिओ शूट. जसं की तुम्ही बघत असाल की मी हे ड्रेस घातला आहे आणि हे इयरिंग्स पण घातलेले आहेत आणि मी जस्ट हेअर वॉश केलं तर माझी केस ना असे दिसत आहेत. जरा थोड्या वेळाने होऊन जातील परत. तर असं आहे ना की मला आता व्हिडिओ जो मला करायचा आहे आता रील करायचं आहे, रील बनवणार आहे मी. हो मावशी एक मिनिट. तर मी आता रील बनवणार आहे. तर आमच्याकडे मावशी आलेले आहेत आणि मी पटकन हे निशेअरचे जे एक्सटेन्शन्स आहेत, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ नसेल बघितला निशेअरचा तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला सगळं कळेल की मी स्टोअरमध्ये कशी गेली काय. तर मी हे निशेअरचं एक्सटेन्शन लावते आणि आपण मावशींची रिॲक्शन घेऊ की त्यांना कळालं आहे की नाही की मी हे हेअर एक्सटेन्शन लावलं आहे म्हणून. एक मिनटं माझ्या व्हिडिओमध्ये या. बघा ही आमच्या मावशी आहेत आणि असं तुम्हाला दाखवायचं आहे मला की तुम्हाला माझ्यात काही बदल वाटतोय का? हो वाटतं. काय वेगळं दिसू लागलं थोडं. म्हणजे काय बदल म्हणजे आता हे ड्रेस चेंज केल्यावर अरे कहना क्या चाहते हो? ड्रेस वगैरे ना हा सगळं चेहराच मग थोडा हा. वेगळा दिसतो. वेगळा दिसतो. हा कानातले घातले. हा ते सगळं ठीक आहे पण अजून काही वाटतं तुम्हाला? मला काही वेगळं नाही वाटत. ते तर सारखंच वाटतं. तर मी तुम्हाला दाखवते. मी ते खोटे केस लावले. हा मी बघितलंच नव्हतं. कळालं नाही तुम्हाला? हा हा ठेवा. हा मग इतकं बारीकीने दिसतं ना. बरोबर आहे ना. हे तर थोडे केस लावले. तुम्हाला जाणवलं नाही? मला जाणवलं नाही. मला वाटतं की सगळंच केस. हा थोडे आता वरून तर टॉप लावून दिलेलं आहे वाटतं. वरून ते कळलं आता बरोबर आता. किती छान आहे. छान वाटतंय ना? हो छान वाटू लागलं. असं वाटत नाही ना की मी खोटे नाही लावले. नाही नाही वाटत. लगेच नाही. लगेच नाही ना? त्याच्यातच शमी एक झाली. लय छान दिसत. ठीक आहे. बरं. चला मला पीठ दाखवा. हो हो. तर मावशी आलेल्या आहेत. मी जरा पीठ वगैरे दाखवते की कुठं काय ठेवलेलं आहे. हे इथं चिपकून गेलं. आत्ता ना मी व्हिडिओसाठी ना माझं हे शोधत होते लाईट माझा शोधत होते आणि मी घरभर शोधल्यावर मला आठवलं की मी ते तर स्टँडलाच लावून गेली होती. लाईट स्टँडलाच होतं ऑलरेडी. मी काढलाच नव्हता. मग मी इथं येऊन बघितलं तर माझं स्टँड असं आहे. आता ह्याच्यावर टॉवेल कोणी घातला असेल? माझी माताश्री. माझ्या माताश्रीनी ह्याच्यावर असा टॉवेल घातला आणि तो मला असा काढावा लागला. मग मला दिसला माझा लाईट. आई काही पण करू शकते. म्हणजे तो ओला टॉवेल तिने माझ्या ह्याच्यावर वाळत घातला. वाह वाह. नशीब एकदम ओला चिंब नसेल होपफुली. नाहीतर गेला मग माझा लाईट तर गेला. चला मी व्हिडिओ करते. तर मी तुम्हाला सांगितलं की मी आज रील नाही करत आहे कारण मला वेळ नाही आहे. मला आता पार्लरमध्ये जायचं आहे आईच्या. आणि मी लावलेले एक्सटेन्शन तर मी पार्लरमध्ये जाऊन मुलींची रिॲक्शन बघेल की त्या मला काही ओळखता की नाही, त्यांना काही फरक वाटतो की नाही. युजर ओ शिट यार फोनसारखा ना असा वाकडा होतो. युजर टेस्टिंग करूया आपण. ओके हे असे लांब दिसत आहेत ना केस. पटपट पटपट एकदम लाईट मेकअप दाखवते. मी लावते प्रायमर. कोणतं पण प्रायमर लावा तुम्ही पण चांगल्या क्वालिटीचं लावा. मी लावते मार्सचं. त्याच्या आधी मी लेन्स लावते थोडीशी. लेन्सनी ना थोडेसे डोळे उठून दिसतात. हे प्रायमर सेट होईपर्यंत लेन्स लावते असं माझं म्हणणं आहे. बिलकुल पण वेळ नाही आहे. शेड्यूल इतकं पॅक असतं ना माझं. सगळं गाईड करावं लागतं. असंच व्हायला पाहिजे पण हेच बरं आहे रुटीन. ते काय आहे काय म्हणतात ना त्याला खाली दिमाग शैतान का घर होता है. सो आय एम ऑल रेडी.
थोडासा मेकअप केला आहे तो तुम्हाला जास्त वाटत असेल तर आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, जास्त वाटू दे. आणि मी ही बॅग घेतलेली आहे. Let's go. हे बघा पार्लर मध्ये जाऊन बसती काम करत होती काम कामच आहे ना व्हिडिओ बनवणं करणं. बापरे आता झालं बाबा सुरू. मी आले नाही की माझा आउटफिट आहे. ही माझी चप्पल, ही जीन्स आणि हा टॉप. वैष्णवीची वाट बघतीये आणि मला त्या आल्यावर ना त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला काही चेंज वाटतोय का माझा. बघू ते नोटीस करता का. हां वाटणार नाही तो काही एवढं. विचारते ना मी, बघू ना किती नोटीस करता. तुम्हाला काही माझ्यात वेगळं दिसतंय का. नाही छान नाही दिसत का. काहीतरी शोधा. हेअर्स वेगळे वाटतंय. काय वाटतंय. हिला कसं कळालं. कळालं तुला. हो का. अच्छा मी विचार करते मस्त मी सरप्राईज करेन. मी तर मला आठवण घेतलंय माझा. जाऊ दे आता. One eternity later. Very good flow, Dorothea. One eternity later. तर आता वाजले रात्रीचे 1 आणि आम्हाला उशीर एवढा झोपायला का झाला कारण युजली मी एवढ्या उशिरा नाही झोपत. मला 11लाच झोप येऊन जाते. बट एवढा उशीर याच्यामुळे झाला कारण आम्ही फॅमिलीसोबत व्हिडिओ कॉलवर होतो. त्यांना काहीतरी न्यूज द्यायची होती. आणि आता गणपतीची सुरुवात झालेली आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे मोदक खायला. मी डायटिंग सुरू केलेली आहे पण मला माहीत नाही मी कसं कंट्रोल करणार आहे. मला उकडीचे मोदक भयंकर जास्त आवडतात. तर आय डोंट नो मी कशी कंट्रोल करणार आहे. आणि ढोलपथक मला यावेळेस ढोलपथकामध्ये खूप घ्यायची इच्छा होती पण मी ट्रॅव्हल करते आहे. जस्ट गणपती झाल्यावर मी ट्रॅव्हल करणार आहे. आणि ढोलपथकासाठी तुम्हाला 1 महिना आधीपासून प्रॅक्टिससाठी जावं लागतं. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण मला खूप पॅकिंग करायची आणि खूप गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे मला एवढा वेळ नाही आहे म्हणून मी यावेळेस नाही घेतला. आणि मी खूप थकून पण जाईल म्हणजे मला बाकी काम करायला एनर्जी पण राहणार नाही. सो दॅट्स द थिंग. आणि नेक्स्ट असं आहे की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे जे हेअर एक्सटेन्शन्स आहेत निश हेअरचे ते तुम्हाला कसे वाटले. ते माझ्यावर नॅचरल वाटत आहे की नाही. मला तुमचं ओपिनियन ऐकायचं आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ते तुम्हाला कसे वाटत आहे. जर तुम्ही हे ब्लॉग बघत असाल तर फक्त लाईक नका करू, कमेंट पण करा आणि मला कळवा की तुम्हाला कसं वाटतं आहे. सो आजसाठी इतकंच. आणि मी जसे जसे दिवस येणार आहेत मी खूप जागी जाणार आहे तर तुम्ही माझे व्लॉग नक्की बघा. तुम्हाला खूप एक्साइटिंग वाटतील, खूप जास्त आवडेल, तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल. सो स्टे ट्यून्ड अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय, गुड नाईट.